आता सिंधुदुर्गमधून एक मोठी बातमी येते। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा जाणवली गट हा बिनविरोध विजयी झालेला आहे। शिवसेनेच्या रोहिता तांबे या बिनविरोध विजयी झाल्या। कोलसर पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे गणेश प्रसाद गवस हे बिनविरोध विजयी झालेले आहेत। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा जाणवली गट हा बिनविरोध विजयी झालाय। तर निकालाआधीच या जाणवली गटानं विजयाचा गुलाल उधळलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमधून ही महत्त्वाची बातमी येते। आज 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीची मतमोजणी। प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण। एबीपी माझावर पहा अचूक आणि वेगवान निकाल। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज 13व्याचा विधी। पवार कुटुंब बारामतीत एकत्र येण्याची शक्यता। शरद पवार, सुप्रिया सुळेंसह सर्व पवार कुटुंबीय बारामतीत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज 61वा वाढदिवस। अजित पवारांच्या निधनामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा शिंदेंचा निर्णय। शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे आज मंदिरांमध्ये शिंदेंच्या दीर्घायुष्यासाठी महाआरतीचं आयोजन। महाविकास आघाडी संपुष्टात येण्याच्या तयारीत। ठाकरे बंधू एकत्र आल्यावर आणि दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चांमुळे काँग्रेसचे स्वबळाचे संकेत। प्रदेशाध्यक्षांचे केडरला आदेश। पुणे मनपात महापौर उपमहापौर पदाची निवडणूक। महापौर पदासाठी भाजपच्या मंजुषा नागपुरे, राष्ट्रवादीच्या शीतल सावंत, काँग्रेसच्या अश्विनी लांडगे तर उपमहापौर पदासाठी रिपाईचे परशुराम वाडेकर, राष्ट्रवादीचे दत्ता बहिरट आणि काँग्रेसचे साहिल केदारी मैदानात। जालना महापालिकेत पहिला महापौर निवडण्यासाठी आज विशेष सभा। महापौर पदासाठी वंदना मगरे, उपमहापौर पदासाठी राजेश राऊत यांचा अर्ज। विशेष सभेनंतर होणार घोषणा। शाळांमध्ये त्रिभाषा सूत्रासाठी स्थापन झालेल्या नरेंद्र जाधव समितीची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। समितीचा अहवाल सूचनानंतर चर्चा। शालेय शिक्षण मंत्री इतर अधिकारी उपस्थित राहणार। मुंबई लोकल सेवेचा कायापालट होणार। लवकरच वंदे मेट्रो एसी ट्रेन येणार। MRVC कडून अत्याधुनिक 238 रेकसाठी निविदा प्रक्रिया। परीक्षा पे चर्चाचा दुसरा भाग आज प्रदर्शित होणार। सकाळी 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध राज्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।